शाळा सुटल्यावर घरी यायचे म्हणजे सर्वात जवळचा रस्ता मारुतीच्या देवळाजवळचा होता. पण अलीकडे त्या रस्त्याने यायचे म्हणजे घरी परतत असल्याचा मोकळा आनंद माधवला कधी वाटला नाही. कारण घरी जाऊन दप्तर टाकताच त्याला बाटली घेऊन पुन्हा त्याच रस्त्याने दवाखान्याकडे जावं लागे. घरी तो चहा घेत असतानाच आई बाटली घेऊन उभी असे. मग मीठ मिरची लावलेले पोहे एका कागदात ठेवून ती ते त्याच्या खिशात ठेवून सांगे, आता लवकर पळ, नाहीतर डॉक्टर जातील. दवाखान्यात डॉक्टर 6 वाजेपर्यंत असत. तेवढ्या वेळात गेले नाही तर मग दूर बाजारातल्या दवाखान्यात जावं लागे. मग रस्त्यातच पोह्यांचा एक एक घास खात जायला बरे असे. पण कट्ट्यावर बसून शांतपणे खाण्यासारखी त्यात गंमत नव्हती. आणि शाळा सुटल्यावर अजूनही गरम असलेल्या कट्ट्याच्या फरशीवर बसायला तर गेल्या 3-4 महिन्यात त्याला एकदाही मिळाले नव्हते. माधव देवळापाशी आला. त्या ठिकाणी दामलेचे किराणा दुकान होते. माधव जवळ आल्यावर दामलेने त्याला हाक मारली व म्हटले, अरे, सामान घेऊन जाताना धाड होत नाही? पैसे कोण, तुझा बाप देणार का? माधव एकदम शरमला. तो खालच्या मानेने म्हणाला, आबा तर आजारी आहेत, आईला विचारून सांगतो. दामले खाली उतरून आला. त्याने जाड मिशा ठेवल्या होत्या आणि तो फार दारू पितो हे सगळ्यांना माहीत होतेच, पण त्याची बायकोच सगळ्यांना तसे सांगत असे. तो म्हणाला, काय खेळ चालवलात की काय? उद्यापर्यंत 9 रुपये घेऊन ये, नाहीतर पुन्हा या रस्त्याने आलास तर पाय मोडून देईन. दामलेने नंतर हात उगारला व माधवच्या थोबाडीत दिली. त्याच्या हातातील दप्तर खाली पडले व त्याचा गाल पेटल्याप्रमाणे जळू लागला. त्याने दप्तर कसेबसे उचलले व ओल्या डोळ्यांनी तो घरी आला. आई त्याची वाट पाहत होती, पण आता तिच्या हातात बाटली नव्हती. त्याचा चेहरा पाहून तिने विचारले, काय झालं? सगळं सांग मला. माधवने सगळं सांगितल्यावर ती क्षणभर बसली. मग तिने चहा व पोहे त्याच्या पुढे ठेवले व म्हटले, आज दवाखाना नको, मगाशीच डॉक्टर आले होते, उद्या औषध बदलून देतो म्हणाले. मी जरा जाऊन येते, तोपर्यंत तू पोहे खात कट्ट्यावर बस. ती कपाटाकडे गेली व 1-2 डबे उघडून तिने पाहिले. एका डब्यातून तिने काहीतरी मुठीत घेतले व बाहेर जाताना ती म्हणाली, मी येथेच गाडगिळांकडे जाऊन येते. माधवने समोरच्या चहा पोह्यांकडे पाहिले. कितीतरी दिवसांनी त्याला कट्ट्यावर बसून पोहे खायची संधी मिळाली होती. पण त्याची भूकच मेली होती आणि त्याला चेंगरून गेल्यासारखे वाटत होते. तो तसाच येऊन बाहेर बसला. गाडगिळांचे घर समोरच होते. घराला मोठी माडी होती. तेथल्या सोप्यावर मोठे मोठे आरसे होते आणि तिथल्या खुर्च्यांना फुलांच्या मऊ गाद्या होत्या. थोड्या वेळाने आई परत आली. चहा पोहे तसेच पाहून तिने माधवकडे पाहिले, पण ती काही बोलली नाही. तिने बशी कपावर टाकली आणि आबा झोपले होते त्या खोलीकडे पाहत म्हटले, मी 10 मिनिटात परत येते मारुतीला जाऊन. तिने बाहेरच्या दाराला नुसतीच कडी लावली व माधवला म्हटले, चल माझ्याबरोबर चल. माधवने तिच्या पायांकडे पाहत म्हटले, तुझी जोडवी राहिलीच की. जोडवी घातल्याखेरीज आई कधीच बाहेर जात नसे आणि तिच्याबरोबर जाताना तिच्या जोडव्यांचा रस्त्यावर होणारा आवाज त्याला फार आवडे. मग आईने पुन्हा कडी काढली, देवाच्या कोनाड्यातली जोडवी गोळा करून पायांच्या बोटात अडकवली व त्याला बाजूला घेऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवत ती म्हणाली, आता चल. आई दामलेच्या दुकानात आली. दामले रस्त्यावरून खाली वाकून साबणाची पेटी उघडत होता. आई दुकानाच्या फळीवर जाऊन उभी राहताच त्यांनी पेटी उघडण्याचे काम थांबवले आणि तो उभा राहिला. आई फळीवर उभी होती.
तरी दामले तिच्या एवढा उंच दिसत होता. दामले, तुमचे किती पैसे द्यायचे आहेत? तिने शांतपणे विचारले. पैसे द्यायला आणखी 1 महिना तरी लागेल असं मी गेल्या शनिवारीच सांगितलं होतं ना. त्याला तुम्ही बरंही म्हणाला होतात ना. म्हणालं म्हणून काय झालं? मऊ लागलं म्हणून कोपरानी खणायचं की काय? दामले म्हणाला. तुमची बाकी 9 रुपये आहे. आईनं नोटा काढल्या, एक एक पुन्हा मोजून त्या दामलेला दिल्या. त्याने त्या हातात घेतल्या व गुरमीने म्हटलं, बाकी चुकती झाली, आता यापुढे उधार मिळणार नाही. सगळी बाकी अद्याप चुकती नाही झाली, आई म्हणाली. तिने झटकन हात वर केला व फाडकन दामल्याच्या मुस्काटात दिली. दामले खुळ्यासारखा पाहतच राहिला. रस्त्यावरून 2 बायका शाल पांघरून मारुतीला चालल्या होत्या. त्या तिथेच थबकल्या. एक माणूस सायकलीवरून उतरून पाहू लागला. दुकानातील गिरायकं तर गप्पच झाली आणि साखरेचा पुडा बांधत असलेला सखाराम तो तसाच हातात धरून वेंधळ्यासारखा पाहत उगाच फिरवू लागला. तू एक चपराक याला दिली होतीस ना, ती देखील फेडायचीच होती. आता सगळी बाकी चुकती झाली, आई म्हणाली. आणखी एक लक्षात ठेव, पुन्हा जर पोराच्या अंगाला हात लावशील तर मारुतीच्या चौकात तुझं मढ पाडीन आडवं. आई तितक्या शांतपणे फळीवरून खाली उतरली व माधवच्या खांद्यावर हात ठेवून त्याला ढकलत चालू लागली. आता घरी जाऊन चहा तापवून देते, मग कट्ट्यावर बसून पोहे खा. माधव त्या चित्राने फार सुखावला व झपझप चालू लागला. शेजारी चालत असलेल्या जोडव्यांच्या चटचट आवाजाची त्याला विशेष ऐट वाटली.